सर्वसामान्यांचं हक्काचं व्यासपीठ। आपल्या महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार यांच्या जाण्याने जे आपलं सर्वांना दुःख झालं आहे ते दुःख सावरण्याची शक्ती परमेश्वरांनी सर्वांना देव। दादांच्या बाबतीत सांगायचं म्हणलं तर ज्या दिवशी मी फॉर्म भरायला चाललो होतो त्यावेळेस दादांचा मला फोन आला आणि दादांनी मला सांगितलं, प्रफुल्ल आपले हे तिन्ही उमेदवार, पंचायत समितीचे 2 उमेदवार आणि जिल्हा परिषदचा तू, असे मिळून तिन्ही सीटं प्रचंड मतांनी निवडून आणायची जबाबदारी आता तुझी आहे। आणि हेच दादांचा शब्द पूर्ण करण्यासाठी दादांनी हे शेवटचे उमेदवार दिलेले आहेत। तर हे दादांचं शब्द पूर्ण करण्यासाठी आपण सर्वांनी आपल्या तिन्ही उमेदवारांना प्रचंड मतांनी निवडून द्यावी आणि हीच खरी दादांना श्रद्धांजली राहील। दादांच्या बाबतीत अजून सांगायचं म्हणलं तर दादांनी आज वडू या सारख्या ठिकाणी आज कितीतरी वर्ष संबंधीचा प्रश्न मार्गी लागत नव्हता, पण दादांनी तो मार्गी लावून 537 कोटीचा भरीव असा निधी देऊन तीर्थक्षेत्राचं आता काम पण चालू आहे आणि असे भरपूर कामं आहेत। आज पुन्हा नगर रोड असेल, आज पिंपरी चिंचवडसारखे डेव्हलपमेंट असेल, आपले रिंग रोड असेल, अशा अनेक कामं आपल्या गावाला दिले। पाबळसारख्या पुणे जिल्हा परिषदच्या सर्व गटातील सर्व गावांना कामं दिले। दादांचं विशेषतः म्हणजे आपल्या पुणे जिल्ह्यावरती खूप प्रेम होतं। दादांच्या जाण्याने ही उणीव कधीच कुणाला भरून जाणार नाही आहे, कुणाला येणार नाही आहे। त्यामुळे दादांना हीच खरी श्रद्धांजली राहील आणि राष्ट्रवादीच्या सर्व उमेदवारांना घड्याळ चिन्हासमोर बटन दाबून सर्व उमेदवारांना प्रचंड मतांनी निवडून द्यावी अशी मी सर्वांना कळकळीची विनंती करतो। आस्तिकलस दर्शनाच्या निमित्तानं आणि विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिन्ही उमेदवारांचा नारळ फोडण्याच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असलेले केंदूर पाबळ गटातील उमेदवार प्रफुल्लजी शिवले आणि पंचायत समितीचे उमेदवार वंदना काकी पवार उपस्थित। आता साऱ्यांची नावं घेता येणार नाही, परंतु हजाराचा जनसमुदाय या ठिकाणी आज आपल्या या रॅलीमध्ये सहभागी झाला। 6 दिवसापूर्वी दादांचं अपघाती निधन झालं आणि संपूर्ण महाराष्ट्र हळहळला। आज केंदूर पाबळ गटावर मोठ्या प्रमाणामध्ये सावट हे अजितदादांच्या निधनाचं आहे। निश्चितरित्या आपल्याला सांगितलं पाहिजे की माझ्यासारखा कार्यकर्ता गेले 35 वर्षे राजकीय जीवनामध्ये काम करत असताना आदरणीय दादांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून सातत्यानं माझ्यासारख्याला आमच्या कुटुंबामध्ये सदांना असतील, वहिनी असतील, काकी असतील, सगळ्यांना वेगवेगळ्या पदावर कारखाना असेल, मार्केट कमिटी असेल, मग त्यामध्ये जिल्हा दूध संघ असेल, त्या ठिकाणी काम करण्याची संधी महानंद डेअरीपर्यंत दिली। हे सर्व करत असताना दादांनी सातत्याने या परिसरावर मोठ्या प्रमाणामध्ये विकासाची गंगा आणण्याचं प्रयत्न केला। 2003चा प्रसंग कदाचित आपल्याला आठवत असेल। या पाबळ याच भूमीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन झालं होतं। आदरणीय पवारसाहेब सुद्धा त्या ठिकाणी आलेले होते आणि त्या ठिकाणी तो ठेटेवाडीचा प्रश्न मार्गी लागला आणि उद्याच्या काळामध्ये दादांचं जे स्वप्न होतं मागच्या वर्षा नागपूर अधिवेशनमध्ये सांगितलेलं ते स्वप्न साकार होण्यासाठी दादांना खऱ्या अर्थानं आज आयुष्य ज्यादा राहणं गरजेचं होतं, परंतु आज साऱ्या मंडळींच्या डोळ्यामध्ये अश्रू वाहत आहेत की दादांचं व्यर्थ न हो बलिदान हा नारा निश्चितरित्या पाबळकर आणि पाबळ गट आणि केंदूर गट यशस्वी पार पाडल्याशिवाय वळसे पाटील साहेबसुद्धा खरं तर वळसे पाटील साहेबांनी या तालुक्यातल्या उमेदवारी मी स्वतः होतो त्याच्यामध्ये, या ठिकाणी सविताताई आम्ही सगळी मंडळी असताना त्या ठिकाणी आम्ही उमेदवाऱ्या फायनल केल्या, परंतु दादांनी ह्या केंदूर पाबळ गटाच्या उमेदवाऱ्या अंतिम फायनल केलेल्या आहेत आणि म्हणून दादांचा शब्द त्या ठिकाणी वाया जाणार नाही। आपली पाबळ केंदूर गटाची लोक आपला शब्द पाळतील आणि दादांचं त्या ठिकाणी स्वप्न साकार झाल्याशिवाय राहणार नाही। या गटातला आणि गणातला जवळपास पुणे जिल्ह्यामध्ये पहिल्या क्रमांकाने ही सीटं निवडून आलेली असतील। आपण काळजी करायचं कारण नाही, परंतु नुसतं आपण आता त्या ठिकाणी सावध राहणं गरजेचं आहे। शेवटचे 2 दिवस बाकी आहे आणि खऱ्या अर्थानं प्रचाराची सुरुवात आणि सांगता आज म्हटलं तरी वावगं होणार नाही। आपण दादांच्या निधनानंतर 2-4 दिवस सभा घेऊ शकलो नाही, मिटिंगा घेऊ शकलो नाही, संपर्क करू शकलो नाही। त्यामध्ये निश्चितरित्या आपल्याला माहिती आहे की समोरच्या उमेदवारांनी ज्या दिवशी दादांचं निधन झालं त्या दिवशी बकराची पार्टी हिवरे गावामध्ये केली आणि म्हणून ह्या गोष्टीचं सुद्धा समाज निश्चितरित्या त्या मंडळींना न्याय दिल्याशिवाय राहणार नाही। आपल्या विजयाचं पारडं प्रफुल्लजी हे विक्रमी मताचं जिल्ह्यामध्ये असेल एवढंच मी सांगतो आणि उमेदवारांना ह्या तिन्ही उमेदवारांना प्रफुल्ल शिवले आणि वंदना काकी पवार आणि थिटेताई यांना मनापासून पाबळ गणाच्या वतीनं शुभेच्छा देतो। गेले 25-30 वर्षे या गटामध्ये आदरणीय आमच्या आपल्या बगाटेताई असतील,
पिंगळे साहेब असतील, सगळ्या मंडळींना निवडून आणण्यामध्ये आमच्या कुटुंबाने रात्रीचा दिवस केलेला आहे आणि म्हणून त्याची उतराई सविताताई आपण फेडाल अशा प्रकारची मी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो आणि उमेदवाराला शुभेच्छा देऊन थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.